नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे वालपापडी बटाट्याची रस्सा भाजी. एकदम सोपी पद्धत आणि आपल्या गावरान पद्धतीने अशी बनवणार आहे. एकदम अशी परफेक्ट रेसिपी, कोणालाही एकदम परफेक्ट जमेल अशी. चला तर मग इथे मी 1/2 किलो वालपापडी अशी स्वच्छ साफ करून आता आपण तिला स्वच्छ 1-2 पाण्याने मस्त धुवून घेऊयात. एक बटाटा घेतलाय. सर्व भाजी इथे आता मस्त स्वच्छ धुवून घेतले. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झालंय. आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरे, बारीक केलेला लसूण, छान असं तडतडू द्यायचंय. इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलाय. त्याचे असे मोठे-मोठे स्लाइस केलेत. जास्त बारीक नाही केलाय. आणि कांदा आपण जास्त नाही परतायचा आहे. थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. इथे आपला कांदा पण असा छान मस्त असा परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद, धना पावडर, लाल तिखट. इथे मी जास्त मसाल्याचा वापर नाही केला. आपण एकदम असं साधी आणि सोप्या पद्धतीने ही रस्सा भाजी बनवणार आहोत. आता हे मसाले आपण असे छान तेलामध्ये परतून घेऊयात. इथे टाकणार आहोत आता भाजी, वालपापडीची भाजी, आणि छान असं मस्त तेलामध्ये 2 ते 2 मिनिटासाठी आपण परतून घेऊयात. पूर्ण असे मसाले आपण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. इथे आपली अशी भाजी मस्त अशी परतून घेतली. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतले ते टाकणार आहोत. आणि हे सर्व आता मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. मस्त खायला खूप अशी टेस्टी लागते आणि बनवायला पण एकदम सोपी पद्धत आहे. एकदम परफेक्ट जमेल अशी एकदम सोप्या पद्धतीने. इथे आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात. छान अशी मस्त इथे मिक्स झाले. आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी. मी ते 1 ग्लास पाणी टाकते रस्सा भाजी बनवण्यासाठी. आणि भाजी शिजायला जास्त वेळ पण नाही लागत. 4 ते 5 मिनिटामध्ये अशी भाजी बनवून आपली तयार होते. आता आपण इथे झाकण ठेवून छान अशी गदगद उकळी येऊ देऊयात. इथे बघू शकता आपली वालपापडीची भाजी अशी छान बनून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन-नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.